नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तो म्हणजे राज्यातील सर्वात महत्त्वाची योजना जर म्हणलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भातील आपण याच्यापूर्वी सुद्धा एक अपडेट पाहिलेलं होतं की लाडक्या बहिणींसाठी आता ई-KYC केली जाणार आहे। त्याच्याच संदर्भातील आज एक महत्त्वाची GR निर्गमित करण्यात आला आहे। 18 सप्टेंबर 2025 रोजी GR काढून त्याच्यानुसार ई-KYC म्हणजे जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील जे काही पात्र लाभार्थी महिला असतील त्यांची पडताळणी करणे आणि त्यांची जी काही आधार ऑथेंटिकेशन करणे त्यांच्यामध्येच त्यांची ई-KYC करणे हा पर्याय आता उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। स्थळावर सुद्धा आता ई-KYCचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि आजपासून फक्त 2 महिन्यामध्ये तुम्हाला संपूर्ण तुमच्या लाडकी बहिणी जे काही तुम्ही असाल तर तुमची ई-KYC करून घेणे हे तुम्हाला बंधनकारक करण्यात आलेले आहे। जर तुम्ही 2 महिन्यामध्ये जी काही मुदत दिलेली आहे या कालावधीमध्ये जर तुम्ही ई-KYC कंप्लीट नाही केली तर त्याच्यानंतरची पुढची कार्यवाही काय असेल तर त्याच्यासाठी आणखी कुठलंही स्पष्टपणे सांगण्यात आलेलं नाही, परंतु त्याच्यानंतर कुठली कारवाई करण्यासाठी जे काय असेल तर कारवाईस तुम्ही पात्र राहाल असं सुद्धा त्या GR मध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। आणि इथं पाहू शकता की महत्त्वाचा मुद्दा जर पाहिला तर हे पहा, इथं जी काही परिशिष्ट देण्यात आलेलं आहे सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून 2 महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे। सदर कालावधीत ज्या महिलांनी पात्र लाभार्थ्यांनी आधार ऑथेंटिकेशन केले नाही ते पुढील कार्यवाहीस पात्र राहतील याची कृपया नोंद घ्यावी असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे 2 महिन्यामध्ये जर तुम्ही नाही केलात तर तुम्हाला 2 महिन्यामध्ये हे करणंच बंधनकारक आहे। म्हणजेच काही तर जून महिन्यापासून 2 महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थी ई-KYC करणे बंधनकारक राहील। तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्याच्या कालावधीत म्हणजे जूनपासून झालं जून जुलै या 2 महिन्यामध्ये तुम्हाला दरवर्षी करणं बंधनकारक सुद्धा करण्यात आलेलं आहे। हा मुद्दा आपण हायलाईट केलेलं नव्हतं, पण हा इथं पाहू शकता की तसेच इथं KYC आता तुम्हाला या आजच्या GR पासून 2 महिन्यात हे यावर्षीची करणं बंधनकारक आहे, पण इथून पुढे दरवर्षी तुम्हाला जून महिन्यापासून 2 महिन्याच्या कालावधीमध्ये हा तुम्हाला हे ई-KYC करणं बंधनकारक त्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे। तर आजपासून जर पाहिलं तर KYC करायला तुमची ई-KYC करण्यासाठी सुरुवात झालेली आहे। कशी करायची ई-KYC ते सुद्धा तुम्ही आपल्या या व्हिडिओमध्ये पुढे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता कशी करायची ते आपण सविस्तर पाहू त्याच्यामध्ये। त्याच्यासाठी आपण या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे। लिंकवरती क्लिक केल्यानंतर याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे। याच्यावरती आल्याच्या नंतर इथं पाहू शकता की आपल्याला काय दिसतंय का इथं त्याच्यामध्ये इथं सध्या तर काही दिसत नाहीये। अर्जदार लॉगिन आवश्यकपत्र कागदपत्रे त्रुटी नोंदवा। थोडंसं आपण स्क्रोल करून खाली घेऊ। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्रता अपात्रता अर्जदार प्रक्रिया त्याच्यानंतर मग खाली काही आहे का, काही नाहीये। कशी करायची, पोर्टल अर्जदारांची संख्या अर्जदार लॉगिन याच्यावरती आणखी सध्या इथं ऑप्शन आलेला नाहीये, परंतु GR निघालाय म्हणजे आजच्या तारखेमध्ये किंवा आज किंवा उद्यापर्यंत हा तुम्हाला इथं पर्याय येईल ई-KYC करण्याचा। त्यानंतर त्या पद्धतीने तुम्हाला इथं ई-KYC करून घेणं बंधनकारक आहे। आल्यानंतर त्याच्यावरती व्हिडिओ आपला येईलच, त्याच्या पद्धतीने तुम्ही ती ई-KYC करून घेऊ शकता। त्या पद्धतीचे एक छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याची प्रयत्न केलेला आहे। असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात। ई-KYCचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणारच आहे। चॅनलला जर सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लवकरातच त्याचा व्हिडिओ आला जाईल। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।